नमस्कार मंडळी, कसेच सर्वजण मस्त आहात ना? तर तुम्हा सगळ्यांना आज माझ्याकडनं व माझ्या परिवाराकडनं भोगीच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आजची रेसिपी आहे आपली भोगीची मिक्स भाजी. तर आता आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया. गाजर घेतले, थोडंसंच घेतलेलं आहे. 1 वाटी वाटाणा, हरभरा, ओला हरभरा, हे मूग मूग घेतलेले आहे. तिथे वाटाणा वांग आणि बटाटा मिक्स ते पाण्यात ठेवलेलं आहे, काळं पडू नये. इथे वाटण करायला घेतलेलं आहे. तर कोथिंबीर आहे, लसूण आहे आणि खोबरं थोडंसं, 1 टोमॅटो, 1 मोठ्या साईजचा टोमॅटो घेतला आणि 2 छोटे मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. तर आपण हे आता कच्चंच वाटायचं आहे. तर चला आपण याची पेस्ट करून घेते. मस्त अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता आपण गॅस पेटवूया आहे आणि या भाजीला थोडंसं तेल जास्त घालायचं. मसालेदार आहे ना, थोडी छान लागते भाजी, तरी मस्त येते. आता आपलं तेल तापलेलं आहे. आपण इथे राई घालूया, थोडी जास्त घालते, आम्हाला खूप आवडते. आता इथे वाटलेला मसाला आपण घालायचा आहे. आणि हा मसाला छान असा परतून द्यायचा आहे, कारण आपण कांदा भाजलेला नसल्यामुळे हा मसाला परतवायला थोडा वेळ लागणार आहे. तर आपण याच्यात आता मसाले घालूया. 1 चमचा लाल तिखट आणि तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला. 1 चमचा काळा मसाला आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. काश्मीरी लाल मिरची पावडर मी 2 चमचे घातलेले आणि थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ. तर एक मिक्स करून घेऊया आणि छान हे 10 मिनटं बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे. चला तर मसाला असा छान परतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण त्याच्यात घालूया वाटाणा, थोडंसं गाजर, हरभरा, मूग. आणि मूग हे ऑप्शनल आहे, माझ्याकडे होते छान मोड आलेले म्हणून मी घातलेले आहेत. आणि हे वांग बटाटा. छान याला मस्त असं परतून घेऊया. चला आता छान परतून घेते, मग शिजले की दाखवते. फक्त शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालणार आहे. तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे बघा किती पातळ पाय. माझ्याकडे जास्त पातळ लागते, पण मी आज थोडीशी लपथपीतच बनवणार आहे. तुम्ही बघू शकता असं मस्त स्मेल आलेला आहे आणि खूप छान अशी भाजी झालेली आहे. आणि थोडीशी पातळ केली मी. आणि हे तीळ टाकायचं राहिले, तर आता आपण तीळ टाकून घेऊया. चला तर मग कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. बाय.